नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 19 ताऱ्यांची जीवनयात्रा या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न 1. शोधा म्हणजे सापडेल. अ. आपल्या दीर्घिकेचे नाव टिंबटिंब हे आहे. उत्तर मंदाकिनी. हा प्रश्न. प्रचंड अंतरे मोजण्यासाठी टिंबटिंब हे एकक वापरतात. उत्तर प्रकाश वर्ष. प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर पर सेकंड एवढा आहे. 3 लाख किलोमीटर पर सेकंड एवढा आहे. ई प्रश्न. आपल्या आकाशगंगेत सुमारे टिंबटिंब तारे आहेत. उत्तर 10⁻11 इतके तारे आहेत. ओ प्रश्न. सूर्याची अंतिम अवस्था टिंबटिंब असेल. श्वेत बटू. ओ प्रश्न. ताऱ्यांचा जन्म टिंबटिंब मेघांपासून होतो. उत्तर आंतरतारकीय मेघांपासून होतो. आकाशगंगा ही एक टिंबटिंब दीर्घिका आहे. उत्तर सर्पिलाकार. तारे हे टिंबटिंब वायूचे गोल असतात. उत्तर तप्त. ताऱ्यांचे वस्तुमान टिंबटिंब वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते. उत्तर सूर्याच्या. सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो. 8 मिनिटे आणि 1 सेकंद. ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची टिंबटिंब जलद गतीने होते. उत्तर उत्क्रांती. ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या टिंबटिंब अवलंबून असते. उत्तर वस्तुमानावर. प्रश्न 2. कोण खरे बोलतय? अ. प्रकाश वर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात. उत्तर हे विधान चुकीचे आहे. बरोबर विधान. प्रकाश वर्ष हे एकक अंतर मोजण्यासाठी वापरतात. ताऱ्यांची अंतिम अवस्था त्याच्या मूळ अवस्था वस्तुमानावर अवलंबून असते. उत्तर हे विधान बरोबर आहे. ताऱ्यांतील गुरुत्वीय बल त्यांतील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो. उत्तर हे विधान चुकीचे आहे. बरोबर विधान आहे. ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील न्यूट्रॉन्सच्या बलाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो. ई प्रश्न. कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. उत्तर हे विधान चुकीचे आहे. बरोबर विधान आहे. कृष्ण विवरातून अगदी प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. ओ प्रश्न. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल. उत्तर हे विधान चुकीचे आहे. बरोबर विधान आहे. सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य तांबडा राक्षसी तारा या अवस्थेतून जाईल. ओ प्रश्न. सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल. उत्तर हे विधान बरोबर आहे. 3 नंबर प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ प्रश्न. ताऱ्यांची निर्मिती कशी होते? उत्तर दीर्घिकेतील ताऱ्यांमध्ये रिक्त जागात ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ असतात. त्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. या मेघांचा आकार काही प्रकाश वर्ष असतो. विक्षोभामुळे हे मेघ अंकुचित होऊ लागतात, तेव्हा त्यांची घनता आणि तापमान वाढते व या मेघांमुळे तप्त वायूचा गोल तयार होतो. वाढत्या घनतेमुळे आणि तापमानामुळे तेथे अणुकेंद्रकांच्या युतीने ऊर्जा निर्मिती सुरू होते. या ऊर्जा निर्मितीमुळे तारा निर्माण होतो. एका विशाल आंतरतारकीय मेघांच्या अंकुचनातून एकाच वेळेस हजारो तारे निर्माण होऊ शकतात. हा प्रश्न. ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते? उत्तर सर्वसाधारणतः ताऱ्यांची स्थिती दीर्घ कालावधीपर्यंत स्थिर दिसत असली तरी ती कायम नसते. काळाप्रमाणे ताऱ्यांच्या गुणधर्मात अतिशय संथ गतीने बदल होत असतात. त्यास ताऱ्यांची उत्क्रांती म्हणतात. ताऱ्याच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिणाम कमी कमी होत जाणे हेच ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण आहे. ई प्रश्न. ताऱ्यांच्या 3 अंतिम अवस्था कोणत्या?
उत्तर प्रत्येक ताऱ्याची त्याच्या मूळ वस्तुमानावर पुढील 3 अवस्थांपैकी एक अंतिम अवस्था होते. उत्तर सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेले तारे अंतिमतः श्वेतबटू या अवस्थेत येतात. सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पट ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन तारे बनतात. सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचे अंतिमतः कृष्णविवर बनते. ई प्रश्न कृष्णविवर हे नाव कशामुळे पडले? उत्तर सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटीहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था होत असताना ताऱ्याजवळील सर्व वस्तू ताऱ्याकडे आकर्षित होतात. अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडू शकत नाही, अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही. तसेच ताऱ्यावर पडलेला प्रकाशही परावर्तित न होता त्याच्या आत शोषला जातो. यामुळे आपण या ताऱ्यास पाहू शकत नाही व त्याच्या स्थानावर आपल्याला फक्त एक अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते. म्हणून ताऱ्याच्या या अंतिम स्थितीस कृष्णविवर हे नाव पडले. प्रश्न न्यूट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते? उत्तर न्यूट्रॉन तारा ही सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. प्रश्न 4 त्यामधील अ प्रश्न तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा. उत्तर मंदाकिनी दीर्घिकेत जे अब्जावधी तारे आहेत त्यांपैकी मी सूर्य एक छोटासा तारा आहे. माझे स्वतःचे एक कुटुंब सूर्यमाला असून त्यात ग्रह, ग्रहांचे उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू व उल्काब घटक आहेत. माझ्या कुटुंबात मी एकमेव तारा आहे. माझे वस्तुमान 2 × 1 किलोग्रॅम असून ते पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3.3 लाख पट आहे. त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्याच्या सुमारे 100 पट असून ती 6,95,700 किलोमीटर इतकी आहे. माझ्या पृष्ठभागावरील तापमान 5,800 के तर केंद्रातील तापमान 1.5 × 10⁷ के इतके आहे. माझ्या वस्तुमानापैकी 72% भाग हायड्रोजनचा तर 26% भाग हेलियमचा बनला असून उरलेला 2% भाग हेलियम पेक्षा अधिक अणुक्रमांक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंचा रूपात आहे. ब प्रश्न श्वेतबटू बद्दल माहिती लिहा. उत्तर सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटीहून कमी मूळ वस्तुमान असलेल्या ताऱ्यांची अंतिम अवस्था ही श्वेतबटू अवस्था असते. या अवस्थेत तारे श्वेत रंगाचे दिसतात व त्यांच्या लहान आकारामुळे हे श्वेतबटू म्हणून ओळखले जातात. श्वेतबटूचा आकार पृथ्वी इतका लहान असल्याने त्यांची घनता खूप जास्त असते. त्यातील 1 चमचा पदार्थाचे वजन सुमारे काही टन असेल. ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे व अंतिम स्थितीचे 3 गट पडतात. यांपैकी एका गटातील ताऱ्यांची अंतिम स्थिती ही श्वेतबटू असते. उत्क्रांतीच्या शेवटी या ताऱ्यांचा विस्फोट होतो. बाहेरील अणूंचे आवरण दूर फेकले जाते व केंद्रातील भाग अंकुचित होतो. मात्र घनता खूप वाढते. परिणामी हे तारे आकाराने पृथ्वी एवढे लहान होतात. ताऱ्यांतील इलेक्ट्रॉन्सची बल ताऱ्यांच्या गुरुत्वीय बलास अनंत कालापर्यंत संतुलित करते. या अवस्थेत हे तारे श्वेत दिसतात म्हणून त्यांना श्वेतबटू म्हणतात. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.